Hello everyone, welcome to Green World Foundations Arya Academy English Medium School and Junior College मांजरी. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट बायोलॉजीच्या लेक्चरमध्ये आपण जो एंजिओस्पर्म आहे तो एंड केलेला आहे आणि त्यानंतर ह्या चॅप्टर नंबर 3 मधील एकच पॉईंट राहिलेला आहे आणि तो आज आपण कंप्लीट करणार आहोत. कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर पुढं भविष्यामध्ये जर तुम्ही बायोलॉजी फील्डमध्ये राहिला आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर बॉटनी ह्या विषयाकडे जर गेलात तर त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि त्याचं नाव आहे अल्टरनेशन ऑफ जनरेशन. ओके, आता ॲक्च्युअल अल्टरनेशन ऑफ जनरेशन याबद्दलची डेफिनेशन आहे. त्यानंतर ॲक्च्युअल अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय याबद्दल आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये माहिती घेतलेली होती. आज आपण काय करणार आहे की जे अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे हे इन डिटेल बघणार आहोत विथ दी डिव्हिजन. विथ दी डिव्हिजन म्हणजे थोडक्यात काय की आपण ज्या काही डिव्हिजन बघितल्या कोणत्या फर्स्ट डिव्हिजन आपण बघितली होती थॅलोफायटा. ओके, त्यानंतर आपण सेकंड जी डिव्हिजन आहे ती बघितली होती, त्याचं नाव होतं ब्रायोफायटा. त्यानंतर जी थर्ड आहे, ओके, ती थर्ड डिव्हिजन आपण बघितली होती, त्याचं नाव होतं टेरिडोफायटा. आता ह्या ज्या 3 डिव्हिजन आहे ह्या 3 डिव्हिजन अंडर येतात क्रिप्टोगॅम्स आपण बघितलं होतं आणि याचे जे स्पेसिफिक कॅरेक्टर आहे ते पण आपण बघितले होते. थॅलोफायटा म्हणजे थॅलॉइड बॉडी, याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ऑर्गन सिस्टम असते. त्यानंतर ब्रायोफायटा म्हणजे आपण ॲम्फिबियन प्लांट म्हणतो, यांना रिप्रोडक्शनसाठी स्पोर फॉर्मेशनसाठी जी डिप्लॉइड बॉडी आहे स्पोर ते फॉर्मेशनसाठी कशाची गरज पडते, वॉटरची गरज पडते. गॅमेटोफायटिक बॉडी जर असेल तर त्यांना वॉटरची गरज पडत नाही. त्यानंतर टेरिडोफायटा जर बघितलं तर ही ॲक्च्युअल व्हॅस्क्युलर प्लांट आहे, ॲक्च्युअली टेरेस्ट्रियल प्लांट आहे आणि याच्यामध्ये व्हेसल प्रेझेंट आहे. ओके, आणि याच्यामध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे. ओके, तर हे जे आहे ह्या 3 डिव्हिजन आपण बघितलं क्रिप्टोगॅम्सच्या. नंतर आपण 4 नंबरची डिव्हिजन बघितली होती आणि जी 4 नंबर डिव्हिजन होती हे अंडर येत होती जो काही आपला फनेरोगॅम्स आहे. फनेरोगॅम्स म्हणजे सीड प्रोड्युसिंग ज्या प्लांट आहे त्याच्या अंडर येत होती आणि त्याला आपण नाव दिलं होतं जिम्नोस्पर्म. याच्यामध्ये पण हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे. यामध्ये व्हेसल आहेत ट्रायकाइड आणि झायलेम आणि फ्लोएमच्या ट्रायकाइड आणि सीट्यूब. त्यानंतर आपण 5 नंबरची डिव्हिजन बघितली होती, त्याला आपण नाव दिलं होतं अँजिओस्पर्म. आणि अँजिओस्पर्म मधल्या ज्या 2 क्लास आहे डायकॉट आणि मोनोकॉट ते आपण बघितलं होतं. हे याच्यामध्ये काय असतं, सीड एन्क्लोज इन फ्रूट असतं, याच्यामध्ये सीड कशी असते ओपन असते. असे आपण 5 डिव्हिजन बघितले होते. तर आपण काय करणार आहे या 5 डिव्हिजनमध्ये एक कॉमन आपण प्रत्येक ठिकाणी बघितलं होतं की यांच्यामध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे. काहीमध्ये आपण असं म्हटलं होतं की याच्यामध्ये स्पोर डॉमिनंट आहे, काहीमध्ये आपण म्हटलं होतं की गॅमेटोफाइट डॉमिनंट आहे, काहीमध्ये आपण असं म्हटलं होतं की डिस्टिंक्ट आहे म्हणजे दोन्ही पण जे आहे ते आपल्याला दिसतात. तर याच्यापैकी आपण हे जे आहे 5, तर ह्या 5 पैकी आपण जर बघितलं तर इन डिटेल आपण सांगू शकतो. आपण जर यांचं जर क्लासिफिकेशन केलं कशा प्रकारे अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे तर याच्यामध्ये आपण सांगू शकतो की जे ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा आहे यांच्यामध्ये कसं आहे डिस्टिंक्ट आहे. ओके, डिस्टिंक्ट याचा अर्थ काय की आपल्याला बोथ दिसतात. जे काही एन आहे म्हणजे काय हॅप्लॉइड बॉडी म्हणजे त्याला आपण गॅमेटोफाइट म्हणतो आणि 2n म्हणजे काय डिप्लॉइड बॉडी त्याला आपण स्पोरोफाइट म्हणतो, ते आपल्या याच्यामध्ये दिसतात. कशामध्ये, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटामध्ये. पण एक आहे की जे ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा आहे तर याच्यामध्ये आणखी डिटेल जर बघितलं आपण तर याच्यामध्ये ब्रायोफायटामध्ये जर बघितलं आता आपल्याकडे 2 आहे, एक आहे गॅमेटोफाइट. आता गॅमेटोफाइट म्हणजे थोडक्यात काय की जे एन बॉडी आहे बॉडीमधली पूर्ण जी बॉडी आहे प्लॅंटची बॉडी त्याच्यामध्ये जे एन सेल आहे, एन सेल म्हणजे काय जे हॅप्लॉइड सेल आहे तर आपण पूर्ण याला गॅमेटोफाइट्स म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. आणि ज्याच्यामध्ये 2n सेल आहे ऑल त्याला आपण काय म्हणतो स्पोरोफाइट म्हणतो. ठीक आहे, मग त्याचे जे ऑर्गन असतील ते ऑर्गन असेल किंवा त्याचे जे काही व्हेरियस पार्ट असतील व्हेरियस टिश्यू असतील ते जर 2n असेल तर त्याला स्पोरोफाइट म्हणतात आणि ते जर n असेल त्याला गॅमेटोफाइट म्हणतात. आणि 2n आणि n हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड तुम्हाला माहित आहे, तुम्ही मेयोसिस आणि मायटोसिस स्टडी केलेलं आहे. तर आता बघा हे थॅलोफायटामध्ये कोणत्या प्रकारची बॉडीज नाही आहे, ॲक्च्युली थॅलॉइड बॉडी आहे. मग याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचं अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे किंवा ते डिस्टिंक्ट आहे किंवा वेल डेव्हलप आहे असं आपण सांगू शकत नाही, शायद कारण हे काय प्रिमेटिव्ह आहे. आता बघा जे ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा आहे याच्यामध्ये डिस्टिंक्ट आहे. डिस्टिंक्ट याचा अर्थ काय याच्यामध्ये जेवढं गॅमेटोफायटा आहे तेवढंच काय याच्यामध्ये स्पोरोफायटा आहे. पण दोन्हीमधला आपण जर विचार केला तर आपण सांगू शकतो की जे ब्रायोफायटा आहे या ब्रायोफायटामध्ये जे गॅमेटोफायटा आहे, ओके, हे जे आहे ब्रायोफायटा याच्यामध्ये जे गॅमेटोफाइट्स आहे, ओके, हे कसे असतात डॉमिनंट असतात. ओके, कसे असतात डॉमिनंट असतात. याचा अर्थ काय का याची बॉडी हे जे गॅमेटोफाइट्स आहे म्हणजे याच्या बॉडीमधले जे एन सेल आहे हे एन सेल कोणत्याही प्रकारच्या 2n सेलवर डिपेंड नाही. हे एन सेल्स काय करताय बॉडी तयार करताय आणि जे याच्यामध्ये स्पोरोफाइट आहे हे स्पोरोफाइट गॅमेटोफाइटवर डिपेंड आहे. बघा कसं आपण स्ट्रक्चर काढलं बघा, असं म्हणतो आपण या ठिकाणी समॉट्राइज रूट आहे त्यानंतर असं लिप लाईक आपण अशी स्ट्रक्चर काढली होती. ठीक आहे, आणि हे लिप लाईक स्ट्रक्चर आहे याच्यावरती आपण अशी कॅप्सूल लाईक स्ट्रक्चर काढली होती, आठवत असेल तुम्हाला. ओके, आणि आपण असं म्हटलं होतं की त्याचा जो रिजन आहे जो खालचा रिजन आहे हा लिप लाईक जो रिजन आहे, ओके,
हा वेगळा आहे आणि त्यानंतर जो वरचा कॅप्सूलचा रिजन आहे तो वेगळा आहे. आपण असं म्हटलं होतं. तुम्हाला जर ती डायग्राम बघायची असेल तर काय करा, जी पेज नंबर बुकमधलं पेज नंबर पेजमध्ये जर बघितलं तुम्ही तर याच्यामधलं जे पेज नंबर 22 आहे त्यावर बघा, त्यामध्ये तुम्हाला तिने डायरेक्ट काय केलेलं आहे, त्याची डायग्राम दिलेली आहे मॉसेस म्हणून. आणि त्याच्यामध्ये तिने म्हटलं त्या ठिकाणी काय असतात, राइझॉइड असतात. ओके, राइझॉइड इट इज ए प्रिमेटिव्ह रूट. आणि हा जो पार्ट आहे याच्यामध्ये जी लीफ लाईक स्ट्रक्चर आहे किंवा जे ऑर्गन लाईक स्ट्रक्चर आहे हे ॲक्च्युअल काय आहे, गॅमेटोफाईट. आणि जर गॅमेटोफाईट असेल, ओके, याचा अर्थ काय, हे जे सेल आहे हे सेल कसे असणार, सगळे हे जेवढे सेल आहे हा रिजन, हे सेल कसे असणार, सगळे एन असणार म्हणजे कसे असणार, हॅप्लॉइड असणार. हे लक्षात ठेवा. ही डायग्राम जर तुम्ही बघितली मॉसेसची तुमच्या लक्षात येईल. कशाच बघतोय आपण, ब्रायोफायटामध्ये आपण काय म्हटलं, जी गॅमेटोफाईट्स आहे हे कसे डॉमिनंट आहे. इथे लक्षात, हे कसे डॉमिनंट आहे. का बरं डॉमिनंट आहे, कारण ते गॅमेटोफाईट तयार होणार आहे, ते स्वतः फोटोसिंथेसिस करणार आहे, स्वतः ते ऑटोट्रॉपिक आहे. आणि हे जर असतील तरच हे जे आहे वरचं रिजन आहे जो कॅप्सूल आपण त्याला म्हटलं होतं, बघा कॅप्सूल म्हटलं होतं, सेटा आणि फूट म्हटलं होतं. हे कॅप्सूल, सेटा आणि फूट याला आपण काय म्हटलं होतं, स्पोरोफाईट. आता जे स्पोरोफाईट आहे याचा अर्थ काय, एवढं जो रिजन आहे इथले सेल कसे असणार, 2n असणार, डिप्लॉइड असणार. पण गॅमेटोफाईट असतील तरच काय तयार होणार आहे, स्पोरोफाईट होणार आहे. याचा अर्थ काय की जे ब्रायोफाईट आहे या ब्रायोफाईटामध्ये गॅमेटोफाईट डॉमिनंट आहे आणि जे स्पोरोफाईट हे कसे रिसेसिव्ह आहे. पण आपल्याला दोन्ही पण दिसत आहे डिस्टिंक्ट. हा पर रिजन दिसतो ना, हा पर रिजन दिसतोय, बरोबर दिसतोय, म्हणून आपण त्याला काय म्हटलं, डिस्टिंक्ट म्हटलं. याचा अर्थ काय, हे दोन्ही डिस्टिंक्ट आहे पण गॅमेटोफाईट इज डॉमिनंट, स्पोरोफाईट इज रिसेसिव्ह. स्पोरोफाईट इज पार्शली डिपेंड ऑन गॅमेटोफाईट. म्हणजे गॅमेटोफाईट असेल तर जो स्पोरोफाईट रिजन आहे हा तयार होतो. हे लक्षात ठेवायचं. दिस इज ऑल अबाउट ब्रायोफायटा. ओके, हे लक्षात ठेवायचं की ब्रायोफायटा जो आहे याच्यामध्ये डिस्टिंक्ट आहे, पण स्पोरोफाईट जे आहे हे कसे रिसेसिव्ह आहे आणि जे गॅमेटोफाईट आहे हे कसे पूर्ण डॉमिनंट आहे. आता आपण काय करू, टेरिडोफायटा जो आहे ह्या टेरिडोफायटाकडे जाऊ. तर याच्यामध्ये जर बघितलं की जे स्पोरोफाईट आहे हे स्पोरोफाईट कसे डॉमिनंट आहे. का बरं डॉमिनंट आहे ते पण तुम्हाला सांगतो. सेम अशी डायग्राम आपण काय करू, थोडीशी बघू त्याची. पेज नंबर जर बघितलं तुम्ही, पेज नंबर 22 वरच तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. ओके, नेफ्रोलिपिसच्या वरती तुम्हाला डायग्राम दिलेला आहे जो टिपिकल आहे सेरेनिजिना नावाचं प्लांट, त्याची तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. आणि त्यामध्ये बघा सेम स्ट्रक्चर आहे, अशा प्रकारचे काही राइझॉइड रूट आहे. आणि जे राइझॉइड रूट आहे त्याच्यावरती सेम जे व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे त्यासारखे स्ट्रक्चर आहे. त्याच्यावर असे फॉन्ड लाईक स्ट्रक्चर आहे. आपण ते बघितलं फॉन्डचं स्ट्रक्चर जे आहे, रॅचेस जे स्ट्रक्चर आहे ते आपण बघितलं होतं. असे लीफ लाईक जे स्ट्रक्चर आहे, लीफलेट्स, ते आपण असे बघितले होते. आणि आपण असं म्हटलं होतं ही जे रिजन आहे हा रिजन पूर्ण कसा आहे, डॉमिनंट आहे. आणि हा जो रिजन आहे त्याला तिने डायरेक्ट डायरेक्ट काय म्हटलं, स्पोरोफाईट म्हटले. ओके, म्हणजे हा रिजन आपल्याला दिसतोय. आणि हे जे सेल आहे हे सेल कसे सगळे 2n आहे. 2n आहे म्हणून आपण काय म्हणतो, स्पोरोफाईट म्हणतो. 2n सेल म्हणजे स्पोरोफाईट आणि n सेल म्हणजे गॅमेटोफाईट. म्हणजे हे जे आहे हे कसे असणार, डिप्लॉइड असणार. आणि हे जे आपल्याला दिसत आहे आणि हे असेल तरच, याच्यावर जर बघितलं हे जर स्ट्रक्चर असेल तर त्याच्यावरती कुठंतरी याच्या लिपच्या सरफेसला जे नेफ्रोलिपिस आहे त्याच्या मागच्या साईडला बघितलं स्पोर्स असतात, त्याच्या कुठंतरी रिजनला ज्या ठिकाणी काही भाग असेल त्या ठिकाणी काय येणार आहे, गॅमेट्स येणार आहे. याच्या आतमध्ये कुठंतरी काय असणार आहे, गॅमेट्स असणार आहे. म्हणजे काय असणार ते गॅमेटोफाईट्स असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की या ठिकाणी जर स्पोरोफाईट असेल तरच तयार काय होणार आहे, गॅमेटोफाईट होणार आहे. पण आपल्याला दोन्ही दिसत आहे, गॅमेटोफाईट पण दिसत आहे, स्पोरोफाईट पण दिसत आहे, डिस्टिंक्ट दिसत आहे. आपण त्याचं काय करू शकतो, दोन्हीमधला फरक सांगू शकतो. डोळ्याने आपल्याला दोन्ही दिसत आहे. पण हे कसे एन सेल आहे आणि एन सेल कशावर डिपेंड, 2n सेलवर आहे. स्पोरोफाईट आपल्याला दिसत आहे, ते ग्रीन कलरचे, ते ऑटोट्रॉपिक आहे. याचा अर्थ काय जे टेरिडोफाईट आहे त्या टेरिडोफाईटामध्ये स्पोरोफाईट कसे डॉमिनंट आहे आणि गॅमेटोफाईट कसे रिसेसिव्ह आहे. याचा अर्थ काय की जे गॅमेटोफाईट आहे हे डिपेंड ऑन कशावर, स्पोरोफाईट आहे उलट. इथं कसं गॅमेटोफाईट आहे याचे उलट कशामध्ये, टेरिडोफाईटामध्ये. ओके, आता यांचा विषय मिटला. आज जर आपण जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्ममध्ये गेलो त्या दोन्हीमध्ये कॉमन थिंग आहे. याच्यामध्ये काय हेटेरोमॉर्फिक आहे, याच्यामध्ये काय हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. हेटेरोमॉर्फिक याचा अर्थ काय, डिस्टिंक्ट म्हणजे आपण याला इक्वल म्हणू शकतो किंवा आपल्याला म्हणू शकतो की बोथ आपल्याला दिसत आहे. आता हेटेरोमॉर्फिक म्हणजे काय की एक खूप जास्त आहे आणि एक खूप कमी आहे. इथे एक लक्षात, किंवा एक पूर्ण कसा आहे, डॉमिनंट आहे आणि एकावर पूर्णपणे, इथं पार्शली डिपेंड आहे पण इथं काय पूर्णपणे डिपेंड, एकावर दुसरा जर डिपेंड असेल त्याला आपण काय म्हणतो, हेटेरोमॉर्फिक म्हणतो. एक जास्त दिसतोय आणि एक आपल्याला खूप कमी दिसतोय. आता एक्झाम्पल याचं सांगायचं म्हटलंय जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म, तर आपण काय करू, टिपिकल जर आपण प्लांट बॉडी घेतली, मी काय करतोय असं म्हटलं, या ठिकाणी ही रूट सिस्टीम आहे. ओके, हा स्टेम आहे आणि स्टेमच्या वरती अशा प्रकारे जो अँजिओस्पर्मचा आपण प्लांट घेऊ अशा प्रकारे काय असणार, त्याच्या जे स्ट्रक्चर आहे अशा प्लांटचं स्ट्रक्चर आपण एक गृहीत धरू. आता ही सगळी जी बॉडी आहे आपण सगळी जर बॉडी बघितली, जिम्नोस्पर्म घ्या किंवा अँजिओस्पर्म घ्या, रूट असेल, स्टेम असेल, लिव्ज असेल, ब्रँचेस असेल, हे सगळे कसे असणार आहे, 2n असणार आहे.
हे प्रत्येक सेल इच आणि एव्हरी सेल कसा असणार आहे, डिप्लॉइड असणार आहे. ओके, आणि हा डिप्लॉइड असल्यामुळे आपल्याला माहिती आहे जेवढे काही डिप्लॉइड सेल आहे त्या सगळ्या डिप्लॉइड सेल आपण कॉमन वर्ड वापरतो आणि तो काय असतो, स्पोरोफाइट्स. ओके, मग थोडक्यात काय बघा, ही पूर्ण आपण जर बॉडी बघितली कशाची, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म, पूर्णपणे आपल्याला काय दिसते, स्पोरोफाइट दिसते. याच्यामध्ये आपल्याला कुठेही गॅमेटोफाइट दिसत नाही. म्हणून याला आपण काय म्हणतो, हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. पण याच्यामध्ये पण कुठंतरी एन सेल असणार आहे ना, ते एन सेल कुठे असणार आहे, याच्यामध्ये आपण फ्लॉवरचं स्ट्रक्चर घेतो. ठीक आहे, आता मी फ्लॉवरचं फक्त काय करतोय, जी ओरी आहे, स्टिग्मा, त्याच्यानंतर ही स्टाईल आणि ही ओरी असं स्ट्रक्चर काढतोय. आणि याच्या साईडला आपल्याला माहिती आहे या ठिकाणी जे फिलामेंट आहे, हे फिलामेंट अशा प्रकारे जे अँथर आहे यंत्र तयार करणार आहे. आता हे जे आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे या ठिकाणी अशा प्रकारचे काय असतात, ओव्हिल असतात. ह्या ओव्हिलचं जर स्ट्रक्चर घेतलं तर ह्या ओव्हिलपासून पुढे काय तयार होणार आहे, एक्स तयार होणार आहे. आणि ते जे एक आहे ते काय असणार आहे, एन असणार आहे. आणि जे अँथर आहे ह्या अँथरमध्ये पुढे काय तयार होणार आहे, पोलन ग्रेन तयार होणार आहे. आणि या पोलन ग्रेनमध्ये पण एन असे काय असतात, गॅमेट्स असतात. म्हणजे पोलन ग्रेन्सच्या आतमधले गॅमेट आणि एकच्या आतमधले गॅमेट हे फक्त काय असणार आहे, एन असणार आहे. याचा अर्थ काय, का फ्लॉवरच्या आतमध्ये जे काही मायक्रोस्पोरेंजिया आणि मेगास्पोरेंजिया म्हणजे ओव्हिल आणि जे अँथर आहे याच्यामध्ये जे काही पोलन ग्रेन्स आणि एक तयार होणार आहे ओव्हिलमध्ये, हे सगळे एन आहे. म्हणजे हे कसे सगळे गॅमेटोफाइट आहे. पण म्हणजे बघा एवढ्या पूर्ण प्लांट बॉडीमध्ये हे कसे मायक्रोस्कोपिक आहे. तुम्ही जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म दोन्ही जरी घेतले ते कसे मायक्रोस्कोपिक आहे, खूप मायक्रोस्कोपिक आहे. म्हणून याला आपण मायक्रोस्पोरोफिल म्हणतो आणि याला आपण मेगास्पोरोफिल म्हणतो. म्हणजे काय, पण हे तयार होण्यासाठी, हे एन सेल तयार होण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते, आधी 2n सेलची गरज पडते. या फ्लॉवरमधल्या जे अँथर आहे आणि जे ओरी आहे याच्यामधल्या 2n सेलची गरज पडते. याचा अर्थ काय, स्पोरोफाइट कम्प्लिटली डॉमिनंट आहे. आणि हे जे गॅमेटोफाइट आहे हे गॅमेटोफाइट टोटली स्पोरोफाइट्सवर डिपेंड असतात. म्हणून आपण काय म्हणतो, हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन, की याच्यामध्ये पूर्ण बॉडी डिप्लॉइड आहे आणि त्या डिप्लॉइडपासून हॅप्लॉइड सेल तयार होतात. म्हणजे आधी डिप्लॉइड सेल असेल तरच हॅप्लॉइड तयार होणार आहे. याचा अर्थ काय, का स्पोरोफाइट डॉमिनंट आहे म्हणजे डिप्लॉइड सेल डॉमिनंट आहे आणि त्याच्यावरती हॅप्लॉइड सेल डिपेंड आहे. त्याच्यावरती पोलन ग्रेन्स तयार होणे, पोलन ग्रेन्समधले गॅमेट तयार होणे आणि एक तयार होणे. एकचं जे आहे एट स्ट्रक्चर जे आहे, 8 सेल स्ट्रक्चर, अँटीपोडल्स, सिनर्जीज, पोलर बॉडी आणि न्यूक्लियस तुम्ही बघितलं डबल फर्टिलायझेशनमध्ये, ते जे सेल आहे गॅमेटोफाइट ते सेल तयार होण्यासाठी ह्या पूर्ण बॉडीची गरज पडते, 2n सेलची गरज पडते. म्हणून जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म याला आपण काय म्हणतो, हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन, ज्यामध्ये स्पोरोफाइट टोटली डॉमिनंट आहे. इथं दोन्ही पार्शियल आहे, एकमेकावर डिपेंड आहे. थोड्याफार अमाऊंटमध्ये आपल्याला दोन्ही दिसत आहे, पण या ठिकाणी फक्त आपल्याला स्पोरोफाइटच बॉडी दिसते. आपल्या याच्यामध्ये गॅमेटोफाइटिक बॉडी दिसत नाही. गॅमेटोफाइटिक थोडेसे सेल आहे, ते गॅमेट तयार करतात आणि ते पूर्णपणे ह्या बॉडीवर तयार होतात, या स्पोरोफाइट्सवर तयार होतात. ठीक आहे, तर याला आपण म्हणतो अल्टरनेशन ऑफ जनरेशन. ब्रायोफायटामध्ये कोण डॉमिनंट आहे, टिरिडोफायटामध्ये कोण डॉमिनंट आहे, जिम्नोस्पर्ममध्ये कोण आहे आणि अँजिओस्पर्ममध्ये कोण आहे, लक्षात ठेवायचं. डिस्टिंक्ट म्हणजे दोन्ही दिसणार, हेटेरोमॉर्फिक म्हणजे कोणतरी एक खूप डॉमिनंट असणार, दुसरा पूर्णपणे रिसेसिव्ह असणार, पूर्णपणे तो आपल्याला दिसू शकत नाही किंवा खूप कमी असणार. या दोन्ही मधला फरक तुम्ही काय करायचा, लक्षात ठेवायचा. दिस इज द अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आता यामध्ये आणखीन एक टर्म आलेली आहे की ॲक्च्युअल प्लॅनची बॉडी कशी असते. म्हणजे थोडक्यात जर 2n सेल असेल पूर्ण बॉडीमध्ये तर त्याला काय म्हणतात, किंवा जर पूर्ण बॉडी सिंगल सेलची बनली असेल, म्हणजे पूर्ण बॉडी जर गॅमेटोफाइट असेल, काही जे अल्गी आहे किंवा काही जे ब्रायोफाइट्स आहे, टिरिडोफाइट्स आहे, हे काय करताय, एक तर डिप्लॉइड बॉडी दाखवत आहे किंवा हॅप्लॉइड बॉडी दाखवत आहे. आणि किंवा डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड अशा दोन्ही त्यांच्या बॉडीमध्ये सेल असतात. याच्यावरून तिने काय केलेले, 3 डिफरंट प्रकारचे स्ट्रक्चर तयार केले आहे, 3 डिफरंट प्रकारचे कन्सेप्ट तयार केलेले आहे. आणि त्याचे कन्सेप्ट आहे ते आपण आता स्टडी करणार आहोत. त्याआधी अल्टरनेशन ऑफ जनरेशन जे आहे तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की ॲक्च्युअली 2n आणि n कसं तयार होतं. आपण डायग्राम काढली होती. आपण जर सिंपल प्रोसेस घेतली, कोणती, आपण म्हणू की जी लाईफ आहे प्लॅनची त्याच्यामध्ये वरती काय असणार, स्पोरोफाइट्स असणार. आपण मागच्या लेक्चरला ऑलरेडी बघितलेला आहे. आणि दुसरा जो रिजन आहे त्याला आपण काय म्हणतो, गॅमेटोफाइट्स म्हणतो. आता या ठिकाणी मेओसिस आणि मायटोसिस 2 प्रोसेस घडतात. जे गॅमेटोफाइट्स आहे हे गॅमेटोफाइटला आपण n म्हणतो आणि जे स्पोरोफाइट आहे याला आपण काय म्हणतो, 2n म्हणतो. लक्षात ठेवायचं. आता 2n पासून n तयार होण्यासाठी याच्यामधून हे जे आहे हे n तयार होण्यासाठी एक प्रोसेस घडते आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, मेओसिस म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. मेओसिसमध्ये 2n पासून n तयार होतात, याला आपण रिडक्शनल सेल डिव्हिजन म्हणतो. आणि परत हे जे n आहे, ओके, हे n तयार काय करतात, झायगोट तयार करतात, युनियन करतात, झायगोट तयार करतात. आणि झायगोटपासून पुढे काय तयार होते, जो स्पोरोफाइट बॉडी आहे ती तयार होते. आणि ही जी आहे झायगोट, हे झायगोटचं सेल डिव्हिजन होतं, ती कोणती कंडिशन असते, मायटोसिस असते. कारण मायटोसिसमध्ये हा जो 2n सेल आहे, या 2n सेलचं मल्टिप्लिकेशन होऊन पूर्ण बॉडी तयार होते. म्हणजे बघा, मेओसिस आणि मायटोसिस अशा 2 त्यांच्या बॉडीमध्ये प्रोसेस चालतात त्यांच्या लाईफमध्ये. आणि जर गॅमेटोफाइट असेल
तर ती एन कंडिशन असते आणि जर स्पोरोफाइट असेल तर ती काय असते 2n असते. मेओसिस आणि मायटोसिस पद्धतीने चालतं. आपण डायग्राम बघितली होती. आता आपण काय करू, ह्या डायग्रामचा यूज करून ॲक्च्युअल याच्यावरून 3 प्रकारचे काही कन्सेप्ट आहे ते बघू. तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की याच्यामधले कन्सेप्ट असतात. एकाला म्हणतात डिप्लॉन्टिंग. ओके, एकाचे नाव आहे त्याला म्हणतात डिप्लॉन्टिक. सेकंड जे आहे त्याला म्हणतात हॅप्लॉन्टिक. ओके, आणि जे थर्ड आहे त्याला म्हणतात हॅप्लो डिप्लॉन्टिक. त्याचं नाव होतंच आहे. ओके, याचं नाव होतंच आहे. डिप्लॉन्टिक, हॅप्लॉन्टिक आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक. आता डिप्लॉन्टिक म्हणजे काय की यांच्यामध्ये जे सेल असतात. ओके, डिप्लॉन्टिक याचा अर्थ काय, डाय म्हणजे काय 2 म्हणजे काय, याच्यामध्ये जे सेल असणार हे कसे असणार, सगळे बॉडीमध्ये डिप्लॉइड असणार. आणि ह्यामध्ये काय घडणार आहे, मायटोसिस घडणार आहे. जेवढे काही डिप्लॉन्टिक सेल आहे त्याच्यामध्ये मायटोसिस घडणार आहे आणि याच्यामध्ये मायटोसिस घडून पूर्णपणे बॉडी तयार होणार आहे. आणि याच्यामध्ये जे काही मेओसिस आहे, ओके, मेओसिस फक्त कशामध्ये होत आहे, गॅमेट तयार करण्यासाठी होत आहे. आणि ते जे आहे त्याच्यामधून गॅमेट तयार होत आहे आणि त्या गॅमेटचं फ्युजन होऊन पण त्याच्यापासून काय तयार होतं, 2n बॉडी तयार होते. म्हणजे काय, पूर्ण बॉडी डिप्लॉइड असेल, पूर्ण बॉडी जर डिप्लॉइड असेल त्याला म्हणतात डिप्लॉन्टिक. आणि जेवढे आपले ॲनिमल आहे, बरेचसे हे जे प्लॅन्ट आहे हे सगळे कसे असतात, डिप्लॉन्टिक असतात. प्लॅन्टमध्ये आपण त्याला स्पोरोफाइट म्हणतो आणि आपल्या बॉडीमध्ये आपण त्याला बॉडी सेल म्हणतो किंवा डिप्लॉइड सेल म्हणतो. आपली बॉडी बघा पूर्ण डिप्लॉन्टिक आहे. फक्त स्पर्म आणि एग जर आहे हे कसे असतात, सिंगल सेल असतात, हॅप्लॉइड असतात. त्या ठिकाणीच मेओसिस होतंय. बाकी आपल्या पूर्ण बॉडीमध्ये जेवढे सोमॅटिक सेल आहे याच्यामध्ये मायटोसिसच घडतंय. म्हणजे 2n पासून, मायटोसिस म्हणजे काय, हा 2n सेल आहे आणि या 2n सेल पासून तयार होणारे सेल कसे असतात, 2n असतात. ओके, म्हणजे हा नंबर इक्वल आहे. म्हणजे आपण कधी कधी इक्वेशनल सेल डिव्हिजन म्हणतो आणि त्यालाच काय म्हणतात, मायटोसिस म्हणतात. लक्षात ठेवायचं. आता हॅप्लॉन्टिक म्हणजे काय, मग हॅप्लॉन्टिक म्हणजे काय की याच्यामधले बॉडीचे सेल आहे ते सेल कसे असतात, सगळे हॅप्लॉइड असतात. हे लक्षात ठेवायचं. आणि हॅप्लॉइड असल्यामुळं यांच्यामध्ये परत हॅप्लॉइड सेलमध्येच मायटोसिस होतं आणि हॅप्लॉइड सेलमध्ये मायटोसिस होऊन त्याच्यापासून पूर्ण काय होते, बॉडी तयार होते. ठीक आहे, इथं जर बघितलं मायटोसिस तयार होते बॉडी. म्हणजे बॉडीमध्ये पूर्ण सेल जर 2n असेल त्याला डिप्लॉन्टिक म्हणतात आणि बॉडीमध्ये सर्व सेल जर हॅप्लॉइड असेल, म्हणजे या ठिकाणी बघा इथं जर बघितलं तर या 2n पासून काय तयार होणार आहे, 2n तयार होणार आहे. आणि या ठिकाणी बघा n पासून n तयार होणार आहे. आता 2n पासून 2n होणे आणि n पासून n होणे दोन्हीला आपण काय तो मायटोसिस म्हणतो. कारण का बरं, मायटोसिस म्हणजे काय की जे पॅरेंट्स आहे त्या पॅरेंट्स सारखाच काय असतो, ऑफस्प्रिंग असतो. इक्वेशनल सेल डिव्हिजन. इथं नंबर रिड्यूस झालाय का, इथं नंबर रिड्यूस झालाय का, अजिबात नाही. म्हणजे काय, मायटोसिस आहे. म्हणजे इथं पण मायटोसिस आहे, इथं पण मायटोसिस आहे. फक्त इथं मायटोसिस डिप्लॉइडमध्ये आहे आणि हॅप्लॉन्टिकमध्ये मायटोसिस हॅप्लॉइड जे सेल आहे यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं की याच्यामध्ये फक्त जर आपण बघितलं इथं झायगोट फक्त जो आहे, सॉरी जे गॅमेट आहे हे फक्त हॅप्लॉइड आहे. आणि ह्या ठिकाणी जर बघितलं तर हा झायगोट जो आहे यांच्या लाईफ सायकलमधला हाच काय असणार, डिप्लॉन्टिक असणार. म्हणजे बघा या ठिकाणी आणि या ठिकाणी फक्त एकच चेंज आहे की याच्यामध्ये n सेल कोणते असणार, स्पर्म आणि एग्ज असणार. आणि हॅप्लॉन्टिकमध्ये बघा जो झायगोट आहे 2n, हा झायगोट फक्त काय असणार, डिप्लॉइड असणार किंवा 2n असणार. आणि हा झायगोट जो आहे हा झायगोट काय करतो, परत मेओसिस करतो आणि मेओसिस करून हॅप्लॉइड सेल तयार करतो. याच्या अपोजिट इथं काय होतं की जो डिप्लॉइड सेल आहे हा डिप्लॉइड सेल गॅमेट तयार करतो, n तयार करतो बाय मेओसिस आणि त्यापासून परत डिप्लॉइड बॉडी तयार होते. इथं उलट आहे, इथं काय झायगोट काय करतोय, मेओसिस करतोय. आणि जो 2n झायगोट आहे या 2n झायगोटपासून परत काय तयार होणार, n तयार होणार. याला आपण मेओसिस म्हणतो. याच्यामध्ये मेओसिस घडतं आणि मेओसिस हॅप्लॉइड बॉडी पुढे तयार होते. म्हणून याला आपण काय तो बॉडी पूर्ण सिंगल क्रोमोझोम सेट असल्यामुळं त्याला आपण काय तो हॅप्लॉन्टिक म्हणतो. हा दोन्ही मधला फरक. डिप्लॉन्टिक म्हणजे जेवढे काय ॲनिमल आहे हे सगळे कसे आता डिप्लॉन्टिक असतात. हॅप्लॉन्टिकचं जर बघितलं का काही जे अलगी आहेत थॅलोफायटामधले अलगी ते हॅप्लॉन्टिक असतात. त्यांची पूर्ण बॉडी कशी असते, गॅमेटोफायटिक असते. थोडक्यात तुम्ही गॅमेटोफायटिक म्हटलं तरी चालतं आणि याला स्पोरोफायटिक म्हटलं तरी चालतं. मग आता हॅप्लोडिप्लॉन्टिक म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपण सांगू शकतो की यांच्यामध्ये बघा दोन्ही पण असल्यामुळे जे मायटोसिस आहे, ओके, हे मायटोसिस कशामध्ये घडतं, n मध्ये पण घडतं. म्हणजे थोडक्यात काय की जे काही गॅमेट आहे त्या गॅमेटमध्ये पण काय घडतंय, मायटोसिस घडतंय. आणि जे स्पोर आहे त्या स्पोरमध्ये पण काय घडतंय, मायटोसिस घडतंय. म्हणून याला आपण काय म्हणतो, हॅप्लोडिप्लॉन्टिक म्हणतो. आणि हे जे आहे याच्यामध्ये हॅप्लोड गॅमेटोफाइट आहे आणि मल्टीसेल्युलर बॉडी आहे. आणि हे जे आहे हे काही प्लॅन्ट्समध्ये आढळतं. म्हणजे बघा इथं मायटोसिस दोन्ही याच्यामध्ये पण घडणार, गॅमेटमध्ये मायटोसिस घडणार. म्हणजे गॅमेट जे आहे ते गॅमेट सेम तयार होणार आणि त्याच वेळेस स्पोरसुद्धा कसे होणार, सेम तयार होणार. म्हणजे n आणि 2n असे तयार होतात. असल्यामुळे याला आपण हॅप्लोडिप्लॉन्टिक म्हणतो. फक्त जर मायटोसिस हॅप्लॉइडमध्ये होत असेल तर हॅप्लॉन्टिक आणि मायटोसिस फक्त
2n जे सेल आहे बॉडी सेल त्यामध्ये घडत असेल तर डिप्लॉइड. अशा प्रकारे हे 3 जे आहे क्लासेस तयार केले आहे. प्रत्येकाचं कॅरेक्टर लक्षात ठेवा. मायटोसिस कशात घडतं त्यावरून त्याचे क्लास आहे. इथं 2n मध्ये मायटोसिस घडतं, इथं n मध्ये घडतं आणि इथं 2n आणि n दोन्ही सेलमध्ये घडतं, म्हणून याला आपण काय म्हणतो हॅप्लोडिप्लॉइडिक म्हणतो. आणि जर तुम्हाला इन डिटेल बघायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी टाइप्स ऑफ लाईफ सायकलमध्ये त्यांनी इन डिटेल सांगितलं आहे. आणि या ठिकाणी जो पूर्ण राऊंड आहे दिस इज द प्लांट बॉडी, दिस इज द ऑर्गॅनिझम बॉडी, तो जो आहे तो डिप्लॉइड असेल त्याला आपण डिप्लॉइडिक म्हणतो. तो जर हॅप्लॉइडिक असेल त्याला आपण हॅप्लॉइड म्हणतो. आणि दोन्ही जर असेल त्यांच्यामध्ये दोन्ही जर प्लांट बॉडी तयार होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो हॅप्लोडिप्लॉइडिक म्हणतो. याचे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल लक्षात ठेवा. आणि हे जे आहे दिस इज दी अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आणि याच्यावरती तुम्हाला 100% नीट असेल, जे CET असेल, MST CET असेल, यामध्ये 100% क्वेश्चन येतात म्हणजे येतात. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि आपण काय करू, तुम्ही जे आहे याचे जे कॅरेक्टर आहे ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक डिव्हिजनचे कॅरेक्टर लिहिता त्यावेळेस तुम्ही तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे की यांच्यामध्ये ॲक्च्युअल अल्टरनेशन ऑफ जनरेशन कोणता आहे, स्पोरोफायटिक कशामध्ये डॉमिनंट आहे, गॅमेटोफायटिक कशामध्ये डॉमिनंट आहे, हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन कशामध्ये आहे, डिप्लॉइडिक बॉडी म्हणजे काय, हॅप्लोडिक बॉडी म्हणजे काय, हॅप्लोडिप्लॉइडिक बॉडी म्हणजे काय, मायटोसिस आणि मेयोसिसमधला फरक काय हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. आपण याच्यावरती ऑलरेडी एक लेक्चर घेतलेला आहे का त्यामध्ये मायटोसिस म्हणजे काय आणि मेयोसिस म्हणजे काय वेळ आपण एक्सप्लेन केलेला आहे, तर तुम्ही बघून घ्या. आणि ह्या दोन कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील ॲक्च्युअल मेयोसिस म्हणजे काय आणि ॲक्च्युअल मायटोसिस म्हणजे काय, त्यावेळेस तुम्हाला या अल्टरनेशन ऑफ जनरेशन समजणार आहे आणि त्याच्यावेळेस तुम्हाला डिप्लॉन्टिक, हॅप्लॉन्टिक आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक समजणार आहे. जर तुम्हाला हे कन्सेप्ट माहीत असेल की कशा प्रकारे बॉडी तयार होते, स्पर्म आणि एक n असतात, झायगोट 2n असतो, 2n झायगोटचं पुढं मायटोसिस घडून पूर्ण आपली बॉडी तयार होते, परत आपल्या बॉडीमध्ये कुठंतरी n सेल जे आहे स्पर्म आणि एक तयार होत आहे, परत झायगोट तयार होते. आणि ही सायकल समजून घ्यायची असेल प्लॅन्टमधली आणि ॲनिमलमधली तर मायटोसिस आणि मेयोसिस करणं मस्ट आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपला जो चॅप्टर आहे 3rd नंबरचा चॅप्टर किंगडम प्लॅन्ट तो एंड झालेला आहे. आणि यानंतर पुढे लेक्चरला आपण काय करणार आहे, जो 4 नंबर चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट करणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी सांगून देतो. या चॅप्टरमधल्या जेवढे काही कॅन यू टेल त्यानंतर कॅन यू रिकॉल म्हणून जेवढे काही क्वेश्चन आहे हे सगळे क्वेश्चन राईट करायचे आहे. आपण त्याचे प्रत्येकाचे आन्सर बघितलेले आहे. प्लस या ठिकाणी तुम्हाला जे एक्सरसाइज दिलेली आहे ते एक्सरसाइज सुद्धा तुम्ही राईट करायचे आहे. याच्यामध्ये जे MCQ आहे MCQ चांगले बघा. आपण जी झूम मीटिंग आहे त्या झूम मीटिंगमध्ये ॲक्च्युली याच्याबद्दल माहिती घेणारच आहोत. आणि जर काही अडचण आली तर आपण काय करू, पुढे लेक्चरला ते क्लिअर करू. आणि त्यानंतर आपण काय करणार आहे, आपला जो 4 नंबर चॅप्टर आहे पुढे लेक्चरला किंगडम ॲनिमेलिया तो स्टार्ट करणार आहोत. धन्यवाद.